फ्रेंड्स, स्टुडंट्स, तर बघा प्रॅक्टिस सेट 4.2 चालू आहे बेटा. फायनान्शियल प्लॅनिंग 4.1 मागच्या लेक्चरमध्ये झाले. त्याच्या अगोदर इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट शिकवल्यात. आता या टॉपिकशी रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 4.2 तर हे आपण बघू. त्याच्या अगोदर मी 2-3 गोष्टी तुम्हाला सांगते बेटा. समजा हा मार्कर मी एखाद्या कंपनीकडून परचेस करतोय, एक्स कंपनीकडून. हा मार्कर एक्स कंपनीकडून ज्यावेळेस मी परचेस करणार तर त्यावेळेस मला जी जीएसटी पे करावं लागेल, मी शब्द कोणता यूज करतो बेटा, परचेस. परचेस केल्यावर मला काय पे करावं लागते, जीएसटी. जर 100 रुपयाचा मार्कर आहे तर मी आता 5 रुपये जीएसटी पे करतोय. किती बेटा, 5 रुपये. मग हे जे 5 रुपये पे केले याला म्हणणार इनपुट टॅक्स. कोणता शब्द यूज केला बेटा, इनपुट टॅक्स. कोणता झाला, इनपुट टॅक्स. लक्ष द्या जरा, ठीक आहे. नंतर आता माझी दुकान आहे आणि या दुकानात हा मार्कर मी 200 रुपयाला विकतोय. किती रुपयाला विकतोय बेटा, 200 रुपयाला. कारण की मी माझ्या पद्धतीने किती प्रॉफिट कमेल, 100%, 50%, हे माझ्यावर डिपेंड आहे, राईट. सुरुवातीला मी जीएसटी पे केली बरोबर. किती रुपये पे केली, 5 रुपये, राईट. आता मी हा माल काय करतोय, हा मार्कर मी 200 रुपयाला सेल करतोय, राईट. मग 200 रुपयावर मी जीएसटी ज्यावेळेस त्याला पे करणार तर त्याच्याकडं जो कर लावेल जीएसटी तर 10 रुपये लावलात. किती लावला, 10 रुपये. मग ज्यावेळेस मी सेल करेल, विक्री करेल म्हणजे सेल करेल, आणि सेल करेल म्हणजे ही वस्तू माझ्याकडं आउट होते म्हणून याला म्हणणार आउटपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स मी किती दिला, 10 रुपये. इनपुट टॅक्स किती होता बेटा, 5 रुपये, राईट. आता मला काय करायचं, वर्षाच्या शेवटी जीएसटी पे करायची आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे जीएसटीचे. तर जीएसटीचे पे करताना मी हे 5 आणि 10 15 रुपये पे करणार आहे का, नाही. तर काय करणार मी, त्यावेळेस 5 केले होते, आता किती करतोय, 10. मग 10 मधून 5 मायनस करावं लागेल मला, का नाही करावं लागेल, 5 रुपये मायनस करावं लागेल ना, राईट. मी ह्या 5 रुपयालाच काय म्हणणार, यालाच म्हणायचं आयटीसी. काय शब्द यूज केला बेटा, आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. मग हा इनपुट टॅक्स क्रेडिट जर काढायचा आहे आयटीसी, तर मला जी जीएसटी पे करायची, तर जीएसटी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, राईट. सपोज मी आउटपुट टॅक्स 10 रुपये पे करतोय आणि इनपुट टॅक्स 5 आहे, तर 10 मधून 5 गेले तर जीएसटी किती राहणार बेटा, 5 रुपये राहील, राईट. मग मला तुम्ही सांगा, जीएसटी जर 5 रुपये तर जीएसटीची अर्धी कोण असते, सीजीएसटी आणि काय, एसजीएसटी. मग सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट चा जो टॅक्स आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तो झाला. सेंट्रल गव्हर्नमेंटला 5 पैकी 2.5 रुपये भेटतील आणि स्टेट गव्हर्नमेंटला पण किती रुपये भेटणार बेटा, 2.5 रुपये भेटणार, राईट. मग अशा पद्धतीने ही जीएसटी का होणार, अर्धी होणार. कोणाकोणामध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. क्लिअर झाली कन्सेप्ट, क्लिअर झाली का बाळांनो. ही कन्सेप्ट क्लिअर झाली तरच ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला कळणार आहे, नाहीतर कळणार नाही. ज्यावेळेस मी माल दुसऱ्याकडून घेतोय त्यावेळेस मला टॅक्स पे करावा लागतोय, तर तो टॅक्स कोणता असतो, इनपुट टॅक्स. आणि ज्यावेळेस मी माल विकतोय त्यावेळेस टॅक्स पे करावा लागतोय, तो टॅक्स कोणता बेटा, आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स नेहमी जास्त असतो, इनपुट टॅक्स नेहमी काय असतो बेटा, कमी असतो. आणि आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स याच्यातला जो डिफरन्स आहे यालाच म्हणायचं जीएसटी टॅक्स किंवा टॅक्स पेएबल अमाऊंट. काय म्हणणार बेटा त्याला, टॅक्स पेएबल अमाऊंट, जीएसटी पेएबल अमाऊंट, सॉरी त्याला तुम्ही म्हणू शकता जीएसटी पेएबल अमाऊंट्स, राईट. क्लिअर. परत सांगू, ज्यावेळेस मी माल परचेस करेल त्यावेळेस कोणता टॅक्स लागेल बेटा, इनपुट टॅक्स. कोणता बेटा, इनपुट टॅक्स. आणि ज्यावेळेस मी सेल करेल त्यावेळेस काय लागणार बेटा, आउटपुट टॅक्स. काय लागणार बेटा, ज्यावेळेस मी सेल करेल त्यावेळेस काय लागणार आहे, आउटपुट टॅक्स. आणि मग आउटपुट टॅक्स जर 10 रुपये आणि इनपुट टॅक्स 5 रुपये तर उरलेली अमाऊंट 5 रुपये काय, याला म्हणणार जीएसटी पेएबल अमाऊंट. काय म्हणणार बेटा, जीएसटी पेएबल अमाऊंट. आणि मग या जीएसटीचे 50% काय असतं, सीजीएसटी आणि काय असतं बेटा, एसजीएसटी, राईट. सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स
जो आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जो टॅक्स आहे तो. क्लिअर झाली बेटा कन्सेप्ट? दोनदा सांगितली, तीनदा सांगितली. डाऊट आहे का बेटा? डाऊट असेल तर विचारा, डाऊट नसेल तर लाईक करा. राईट? क्लिअर? कळालं बेटा जीएसटी? मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. हा डस्टर मी 200 रुपयाला घेतलात आणि त्याच्यावर मी 20 रुपये जीएसटी पे करतोय. किती रुपये? हां, आता हा माल मी सेल करतोय माझ्या दुकानातून एका कस्टमरला सेल करतोय आणि त्यावेळेस मी सेल करताना त्याच्याकडून जीएसटी 30 रुपये घेतलेत. किती घेतले बेटा? 30. तर आता जीएसटी पेबल अमाऊंट किती राहणार? 30 मधून 20 गेले, किती राहिले बेटा? 10. 10 रुपये काय राहणार आहे? जीएसटी. राईट? मग या 10 रुपयामध्ये 5 रुपये कोणाचे? सीजीएसटी आणि 5 रुपये कोणाचे? एसजीएसटी. क्लिअर झाले बेटा? माझ्या मते हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. तर प्रश्न स्टार्ट करू बेटा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण स्टार्ट करू. राईट? आयटीसीचा अर्थ कळाला? इनपुट टॅक्स क्रेडिट. काय म्हणणार बेटा? इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा, चेतना स्टोर पे टोटल जीएसटी 1,05,000 रुपीज. किती पे करतो बेटा? 1,05,000 ऍट द टाइम ऑफ परचेस. मग चेतनावाले काय करताय? चेतना स्टोर्स ज्यावेळेस परचेस करेल त्यावेळेस काय राहणार बेटा? इनपुट टॅक्स. काय राहणार बेटा? इनपुट टॅक्स. किती राहणार इनपुट टॅक्स बेटा? 1,05,000 रुपीज. किती बेटा? 1,00,000 ऍट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी. ठीक आहे, मग जीएसटी किती कलेक्ट केली आणि जीएसटी अमाऊंट किती कलेक्ट केली? 1,05,000. राईट? नंतर 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1 जुलै 2017 टू 31 जुलै 2017. त्या काळात त्यांनी ज्यावेळेस सेल केलं, चेतना स्टोर यांनी ज्यावेळेस सेल केलं त्यावेळेस आउटपुट टॅक्स किती भरावा लागला बेटा? आउटपुट टॅक्स किती भरावा लागला? तो भरावा लागला 1,22,500 रुपये. हे कशाचे होते? हे पण जीएसटीचे होते. मग हे सेलच्या वेळेस होते आणि हे परचेसच्या वेळेस. परचेस म्हणजे घेणे आणि सेल म्हणजे काय? विकणे. मग आता मला टोटल जीएसटी पे करायची आहे. जीएसटी पेएबल अमाऊंट किती राहणार? तर किती राहणार? कोण सांगतो बेटा? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. क्रेडिट पण म्हणू शकता किंवा इनपुट टॅक्स म्हटलं तरी चालेल. मग सांगा, 1,22,500 मधून 1,05,000 मी ज्यावेळेस मायनस करणार तर किती पैसे राहणार बेटा माझ्याकडं? किती पैसे राहणार बेटा? 1,22,000 मधून 1,05,000 गेले म्हणजे किती रुपये राहिले? 22,000 रुपये. किती? 22,000 रुपये. मग 22,000 रुपये जे आहे तुमचे हे काय? जीएसटी पेएबल अमाऊंट आहे. काय बेटा? जीएसटी पेएबल अमाऊंट. याला ब्रॅकेट करा. 1 किंवा 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारू शकतो. अगदी राईट आन्सर आहे. जीएसटी पेएबल अमाऊंट इज 22,000 रुपीज. क्लिअर झाला पहिला प्रश्न. प्रॅक्टिस सेट 4.2 मधला पहिला प्रश्न क्लिअर झाला बेटा. कोणाला डाऊट आहे? नाहीये? असेल तर लगेच विचारा, कमेंट्स करा. ठीक आहे, फोन करा, व्हॉट्सअप करा. 24 तास तुमच्यासाठी सेवा अवेलेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाझमा इज अ प्रोप्रायटर ऑफ firm registered under the GST. She has paid GST rupees 12,500 on purchases. नाझमाने काय केलं बेटा? नाझमाची जी कंपनी आहे, नाझमाचा जो सोल्युशन इथं स्टार्ट करू आपण. ज्यावेळेस परचेस केलं, ज्यावेळेस परचेस करताना त्याने जी जीएसटी पे केली ती किती होती बेटा? जीएसटी पे किती केली? पेबल किती आहे? किती पे केली परचेस करताना ऍट द टाइम ऑफ पेबल? किती आहे? 12,500 रुपये. फुल झूम मध्ये करताय बेटा? फुल झूम मध्ये पाहिजे मला सगळे लेक्चर, म्हणजे विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही आली पाहिजे. ठीक आहे. 12,500. आणि ज्यावेळेस नाझमा काय करते? नाझमा इथे लिहू शकता तुम्ही, नाझमा प्रोप्रायटर. ठीक आहे. काय करते बघा? परचेस केली. परचेस करताना किती पैसे लागले बेटा? 12,500. मग 12,500 लागले, मग याला काय म्हणणार आहे? इनपुट टॅक्स. काय म्हणणार? हा काय झाला? इनपुट टॅक्स झाला ना एक पद्धतीचा, इनपुट टॅक्स. सेल करताना काय असतं बेटा? आउटपुट टॅक्स. सेल जीएसटी पे किती केली त्यावेळेस? जीएसटी पेबल किती केली सेल करताना? बघा 14,750.
मग आता आपल्याला जीएसटी पेएबल अमाऊंट काढायची तुम्हाला, जीएसटी पेएबल. मग सांगा जीएसटी पेएबल अमाऊंट इज इक्वल टू काय राहणार आहे सांगा, कोण सांगतं बेटा? आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजेच काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे इनपुट किती लागलेत, ITC किती होतात 14,750 मधून 12,500 वजा करा, किती राहणार बेटा? 0 0, 5तून 5 ॲज इट इज, 7तून 5 गेलेत किती 2, आणि 14तून 12 गेलेत 2, 2250. ही कोणती अमाऊंट आहे बेटा? जीएसटी पेएबल अमाऊंट आहे. काय बेटा? जीएसटी पेएबल अमाऊंट. तर जीएसटी पेएबल अमाऊंट किती बेटा, असा जर प्रश्न विचारला तर जीएसटी पेएबल अमाऊंट किती राहील? अमाऊंट किती राहणार? 22,500. आता पुढे काय दिलं? मग व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम विच इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. मग ITC ने किती क्लेम करू शकतात? तर क्लेम किती करणार बेटा? 2250. याचं सुद्धा ITC टू बी क्लेम, ITC टू बी क्लेम अमाऊंट किती राहणार बेटा? अमाऊंट इज किती? 2250. 2250 त्यांना क्लेम भेटेल. क्लिअर झालं बेटा? ITC टू बी क्लेम. ITC क्लेम म्हणजे इनपुट टॅक्स किती होता बेटा? ITC टू बी क्लेम अमाऊंट किती आहे? 12,500. आणि जीएसटी पेएबल अमाऊंट किती बेटा? जीएसटी पेएबल अमाऊंट इज 2250. राईट, असं लिहायचं. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर कितवा बेटा? 3rd आहे. काय? आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस. बघा, चॉकलेट सॉस बॉटल अँड पेड जीएसटी ऑफ 3,800 रुपये. कोणता एंटरप्राइजेस आहे बघा? आमिर एंटरप्राइजेस. कोणता बेटा? हां, ज्यावेळेस चॉकलेट बॉटल परचेस करताय, म्हणजे परचेस करताना म्हणजे काय राहणार बेटा? परचेस करताना काय राहणार? इनपुट टॅक्स किती राहणार? इनपुट टॅक्स किती आहे? 3,800. बघा त्याच्यात दिसते का बघा, इनपुट टॅक्स किती राहणार? 3,800. राईट. हां, नंतर ही सोल्ड दोज बॉटल टू अकबर्स ब्रदर्स अँड कलेक्टेड जीएसटी 4,100. आणि सेल केलेत. सोल्ड टू कोणाला सोल्ड केलं रे? अकबर्सला ना. कोणाला? अकबरी ब्रदर्सला. किती मध्ये? जीएसटी पे किती? आउटपुट टॅक्स किती राहणार त्यावेळेस? आउटपुट टॅक्स किती राहणार आहे? 4,100 रुपये. किती? 41. मैं बैंक फूड कॉर्नर परचेज दिस बॉटल फ्रॉम अकबर ब्रदर अँड पेड जीएसटी 4,500. बर, आता इथून तर इथपर्यंत हा प्रश्न वेगळा आहे. नंतर काय? कॉर्नर परचेस मयंक. हा मयंक वेगळा आहे बेटा. ठीक आहे, मयंक फूड कॉर्नर परचेज दिस बॉटल फ्रॉम अकबरी. हां, तर आता एक काम करा, यांचं तर काढून घ्या. इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. पेएबल टॅक्स किती राहणार? जीएसटी पेएबल किती राहणार? जीएसटी पेएबल काढायचं. काय राहणार? आउटपुट टॅक्स मायनस ITC. इनपुट टॅक्स क्रेडिट किती राहणार? आउटपुट 4100 मायनस 3800. किती राहिले बेटा? किती राहिले? अमाऊंट किती राहिले? 4800 4100. फरक किती? 300 रुपये. तर जीएसटी पेएबल किती राहणार? जीएसटी पेएबल किती राहणार? 300 रुपये. किती? हां, मग जीएसटीच्या CGST किती राहणार? CGST आणि SGST किती राहणार? 150 रुपये. किती रुपये राहणार? 150. SGST पण 150 आणि CGST पण किती राहणार बेटा? 150. कारण की अर्धे असतात जीएसटीचे. कारण की CGST और SGST इज द हाफ ऑफ द GST. किती असते? हां, देअरफॉर हाफ ऑफ द GST म्हणजे हाफ इंटू किती? 300. म्हणजे किती झाले बेटा? 150. किती राहणार? 150. CGST और SGST किती राहणार? 150. क्लिअर झालं? पहिला प्रश्न क्लिअर झाला बेटा? काही अडचण कोणाला?
आमिर एंटरप्राइजेस 150, ठीक आहे, अकबरी ब्रदर्स. ओके, काही क्लिअर, काही डाऊट कोणाला नाही. आता अजून बाकी बेटा, प्रश्न अर्धा इथपर्यंत झाला. कितीपर्यंत? इथपर्यंत. आता हा पार्ट मी थोडासा रब करू. इकडे बघा, कारण जागा नसल्यामुळे आपण थोडंसं इकडे करावं लागेल. आता पुढे प्रश्न वाचा बघा. कोण आहे बेटा? मयंक फूड कॉर्नर परचेज दिस बॉटल फ्रॉम अकबरी. मयंक, काय नाव आहे बेटा दुकानाचं? मयंक फूड कॉर्नर. हा काय करते बेटा? मयंक फूड कॉर्नर काय करतोय? मयंक फूड कॉर्नर काय परचेस करते? कोणाकडून? फ्रॉम अकबरी. अकबरी. मग मयंक नाही, इनपुट टॅक्स किती राहणार बेटा? इनपुट टॅक्स किती राहणार? किती राहणार परचेस करताना? मयंक फूड कॉर्नर परचेस फ्रॉम, परचेस आहे इथं, परचेस फ्रॉम कोणाकडून? अकबरीकडून. कितीचं केलं रे? जीएसटी पे किती केली? 4,500 मयंक रुपीज, राईट. हां, त्याच्यानंतर फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल CGST. आता बघा याच्यात थोडासा कॉम्प्लिकेशन्स कुठे बघा. आता तुम्ही सांगा, मयंकसाठी हा इनपुट टॅक्स. आता अकबरीने काय केलेलं बेटा? अकबरीने मयंक फूड कॉर्नर फ्रॉम अकबरी, याचा अर्थ काय झाला? अकबरीने सेल आउट केलेलं आहे. अकबरी सोल्ड टू कोणाला बेटा? मयंकला. मग मला तुम्ही सांगा, अकबरीने मयंकला सोड केलं, याचा अर्थ आउटपुट टॅक्स झाला. काय झाला बेटा? आउटपुट टॅक्स किती राहिला? 4,000 किती बेटा? 500. किती रुपये? 4,500. आणि मला तुम्ही सांगा, या अकबरीने कोणाकडून परचेस केलं होतं अगोदर? आमिरकडून. हां, इथे लिहा, अकबरी परचेस फ्रॉम कोणाकडून? आमिर एंटरप्राइजेस. कोणाकडून? आमिर एंटरप्राइजेस. आणि त्यावेळेस इनपुट टॅक्स किती? त्यावेळेस इनपुट टॅक्स किती होता? किती होता? 4,100 होता ना. हे बघा किती होता? 4,100. आता काय काढायचं मला? टॅक्स पेएबल काढायचं ना, जीएसटी पेएबल ना. जीएसटी पेएबल सांगा रे बेटा. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट काय? टॅक्स क्रेडिट, राईट. इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स किती बेटा? 4,500. इनपुट टॅक्स किती बेटा? 4,100. मग किती राहणार? 400 रुपये. जीएसटी किती राहणार? जीएसटी पेएबल किती राहणार? 400 रुपये. किती? हां, मग आता CGST आणि SGST किती राहणार? CGST अँड SGST, CGST असो का SGST असो, हे हाफ ऑफ द GST असतात. किती असतं बेटा? हां, हाफ ऑफ द GST. GST किती आहे? 400. तर हे किती राहणार बेटा? 200. 200 रुपये कशाचे राहणार? CGST और SGST सुद्धा किती राहणार? 200 रुपये. का बरं? कारण की CGST इक्वल टू काय असतात? SGST. काय? सेंट्रलला जेवढं भेटेल तेवढंच कोणाला भेटणार आहे? स्टेट गव्हर्नमेंटला टॅक्स. क्लिअर झाला? काही डाऊट कोणाला बेटा? परत सांगू कन्सेप्ट काय काय बेटा? आमिरने कोणाला विकलं बेटा? आमिरने कोणाला विकला? अकबरीला. आणि अकबरीने कोणाला विकलेले? मयंकला. हां, आमिरने अकबरीला विकलं. आमिरने ज्यावेळेस केलं तर त्यावेळेस किती? 3800. नंतर कितीला? 4100. आणि नंतर किती बेटा? नंतर किती? 4,500. मग हा जो डिफरन्स आहे, हा 300चा इथे डिफरन्स आला आणि इथे कितीचा डिफरन्स आला? 400चा. ठीक आहे, क्लिअर झाला प्रश्न? ओके स्टॉप. इंडस्ट्रियल यूज साठी
24,500ला तुम्ही परचेस केला. परचेस गॅस सिलेंडर कितीला बेटा? 24,500ला, राईट. ओके. अँड सोल्ड देम लोकल कस्टमर कितीला? सोल्ड टू लोकल कस्टमर कितीला विकता बेटा? 26,500ला. बर, 26,500. क्लिअर आहे? दिसतंय झूम मध्ये? राईट. फाइंड द जीएसटी टू बी पेड द रेट ऑफ 5%. राईट. मला सांगा, परचेस करताय याचा अर्थ काय राहणार बेटा? इनपुट टॅक्स काढावा लागेल. आणि सोल्ड करताय म्हणजे काय राहणार बेटा? आउटपुट टॅक्स. किती बेटा? 5%. किती बेटा? 5%. काढा तर 5%. कसं काढणार? 5% काढायचे. 5/100 गुणिले 24,500. आणि इथं सुद्धा 5/100 इंटू 26,500. 2 0 गेले, 2 0 गेले. इथे 2 0 गेले, 2 गेले. 5 5 25. 2 5 20 आणि 2 22. 2 5 2 10 2 12. किती रुपये? इनपुट टॅक्स किती आला बेटा? इनपुट टॅक्स किती आला बेटा? 1225. आता इथं आउटपुट टॅक्स किती येणार बेटा? 5 5 25. 2 6 5 30 आणि 2 32. 3 5 2 10 आणि 3 किती झाले? 13. आउटपुट टॅक्स किती? आउटपुट टॅक्स किती बेटा? 1325. किती आहे? 1325. आता काय विचारतात ते बघा पहिले. जीएसटी हॅज टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. राईट. ही इनपुट टॅक्स म्हणजे ही जीएसटीची एक पद्धतीची. काय बेटा? इथेही जीएसटी पे करताय आणि इथं सुद्धा काय पे करताय बेटा? जीएसटीच पे करताय. राईट. हां, 26,000. फाइंड द पेड ऑफ द. आता काय सांगताय बघा, जीएसटी टू फाइंड द जीएसटी टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5% अँड हेज CGST आणि UTGST टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन. आता हा इनपेड टॅक्स झाला, आउटपुट टॅक्स झाला, परंतु आपल्याला नेमकी जीएसटी किती द्यायची आहे? इथं 1225 भरले, इथं 1325 भरलेले आहे समजा. तर शेवटी किती राहणार तुमचे? 1225 आणि 1325चा जो फरक आहे तो किती राहणार आहे? तो काढा. जीएसटी पेबल किती राहणार? जीएसटी पेबल कशी काढतो बेटा? जीएसटी पेबल आउटपुट टॅक्स मायनस काय राहणार? इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे. किती आउटपुट टॅक्स? 1325. इनपुट किती बेटा? 1225. जीएसटी पे किती राहणार? जीएसटी पे किती करणार? जीएसटी पे किती राहणार बेटा? जीएसटी पेएबल अमाऊंट किती राहणार? 100. किती? जीएसटी पेएबल अमाऊंट 100. आता काय करायचं तुम्हाला? UTGST काढायचं. UTGST म्हणजेच काय? देअरफॉर UTGST इज द हाफ ऑफ द जीएसटी. किती बेटा? हां, हाफ ऑफ द जीएसटी. दिसतंय झूम मध्ये? जीएसटी किती? 100. हे किती झाले? 50. 50 रुपये कसले बेटा? UTGSTचे. आणि आता काय? स्टेट जीएसटी, SGST पण काढायची ना तुम्हाला? SGST पण काढू शकतात. हाफ टू जीएसटी. हाफ इंटू 100 किती राहणार बेटा? 50. 50 रुपये. आणि जीएसटी किती आहे? 100. UTGST किती? 50. राईट. आणि CGST पण किती आहे? 50. CGST स्टेटच्या नाही काढायची. CGST सेंट्रल गव्हर्नमेंटची काढायची. स्टेट नाही येते इथं. काय इथं? CGST काढायची इन्स्टेड ऑफ CGST. क्लिअर झालं क्वेश्चन्स? परत सांगू कसं काढलं? मिल्क गॅस एजन्सी आहे चंदीगड युनियन टेरिटरीवरून परचेस केलं तर इनपुट टॅक्स 24,500चं 5% म्हणजे 1225. नंतर सोल्ड करतोय आपण 26,500, त्याच्यावर 5% म्हणजे 1325. दोघातला फरक म्हणजे 100 रुपये. 100 म्हणजे जीएसटी. आणि जीएसटीचे 50% काय असतात? UTGST आणि CGST. UTGST म्हणजे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशाला टॅक्स पे करायचा आहे. आणि CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचा आहे. राईट. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 बघू आपण. इकडे बघा काय बेटा? मिसेस ब्युटी प्रोडक्ट पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक वर्थ.
रुपीज किती बेटा 6,000 अँड सोल्ड टू कस्टमर फॉर 10,000. व्हॉट आर द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST शो इन द टॅक्स इनवॉइस. इथं बघा हा शब्द बघा, टॅक्स इनवॉइस इश्यू करायचा आहे आपल्याला. याचा अर्थ काय, जिथं तुम्ही सेल करताय तिथंच हा टॅक्स इनवॉइस दिला जात असतो. म्हणजे इथं परचेस करताना तुम्ही काय परचेस केलं, कितीला परचेस केलं, किती GST पे केली ती काढायचं नाही. आता तुम्हाला विकायचंय तर विकायचं आहे तर फक्त कोणती राहणार, परचेसवाली अमाऊंट घेणार का सेलवाली अमाऊंट करणार, कोणती घेणार बेटा, सेलवाली. कोणती घेणार, सेल. परचेसवाली नाही घेताय. ठीक आहे, कारण की इथे तुम्हाला टॅक्स इनवॉइस द्यायचा आहे, इश्यू करायचा आहे, म्हणजे द्यायचं आहे समोरच्याला. मग तुम्ही काय पे केलं त्याचा विषय नाही आहे. आता टॅक्स इनवॉइस द्यायचा आहे, नेम लक्षात ठेवा. इथं लिहा मिस ब्युटी प्रोडक्ट सोल्ड टू कस्टमर किती बेटा, रुपीज 10,000. किती बेटा 10,000. मग 10,000 वर आपल्याला GST पे करावं लागेल. व्हॉट आर द अमाऊंट ऑफ, काय प्रश्न पूर्ण झाला का बेटा, बघावं लागेल आपल्याला. मिस ब्युटी प्रोडक्ट पेड 18% GST. किती बेटा 18% GST आहे. मग 10,000 वर 18% काढणं आहे आपल्याला. किती पर्सेंट, 18% काय लावणार आहे आपण GST. तर काढा 18%, 10,000 इंटू 18%, 18/100 किती झाले बेटा 1,800 रुपये. कशाचे 1,800 रुपये, कशाचे GST पेबल. म्हणजे ही जी अमाऊंट ही काढली, कसली काढली, हां GST पेबल अमाऊंट काढली. मग तुम्हाला प्रश्न काय होता, हेच होतं ना GST पेबल अमाऊंट काढायचं. ठीक आहे, हां. आणि नंतर काय विचारलं जातं, CGST आणि SGST काढा म्हणतात. काय विचारलं अजून, अमाऊंट ऑफ CGST. मग मला तुम्ही सांगा CGST और SGST किती असते, हाफ ऑफ द काय असते GST, हाफ ऑफ द GST. सांगा मग 1/2 1,800 किती झाले बेटा 900 रुपये. काय 900 रुपये. मग 900 रुपये कशाचे गेले, CGST चे गेले. आणि SGST चे किती गेले 900 रुपये. आणि GST चे किती गेले बेटा 1,800. किती रुपये 1,800 रुपये. क्लिअर झाला प्रश्न. तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. 1 किंवा 2 मार्कला हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे अतिशय महत्वाचं लेक्चर आहे बाळांनो. जे जवळपास एक्झाममध्ये 5 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागच्या 2 वर्षापासून विचारताय. तुमच्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देणार त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, शेवटी एंडिंगला हा प्रश्न येत असतो बाळांनो. हा प्रश्न जर तुमचा राईट आला तर तुम्हाला डायरेक्ट जागेवर 5 मार्क मिळतात. 1 मार्क सुद्धा तुमचा कमी होऊ शकत नाही. इथे इनवाईस बनावं लागत असते. काय असतात बघा, लेक्चर नंबर 3 चालू आहे आपलं. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये जो क्वेश्चन क्रमांक आहे तो जवळपास 6वा क्वेश्चन क्रमांक चालू आहे. ठीक आहे, क्लास 10th मध्ये प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर. B2C चा अर्थ काय, B फॉर बिझनेस, टू फॉर टू आणि टू कस्टमर. ठीक आहे, C फॉर टॅक्स इनवाईस बनवायचे. काय बनवायचे बेटा, टॅक्स इनवाईस. म्हणजे एक बिल तयार करायचंय जे तुम्ही माल विक्री करताय त्यांना. युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन राईट द नेम ऑफ द सप्लायर. सप्लायरचं नाव आवश्यक आहे, ॲड्रेस आवश्यक आहे, स्टेट आवश्यक आहे, डेट आवश्यक आहे, इनवाईस नंबर आणि GST नंबर. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. काय काय बेटा, एक नेम ऑफ द सप्लायर. काय बेटा, नेम ऑफ द सप्लायर. दुसरा ॲड्रेस, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर काय जे असेल, त्याच्यानंतर स्टेट, डेट आणि इनवाईस नंबर. आणि शेवटचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय, GSTN नंबर. पण बेटा हां, IN म्हणजे आयडेंटिफिकेशन नंबर, GST म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स. राईट. हां, ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला जे मनात वाटलं ते तुम्ही सप्लायरचं नाव लिहू शकतात बघा. ठीक आहे. रेट ऑफ मोबाईल बॅटरी घेतली आपण. किती रुपयाला बेटा, 200 रुपयाला सेल करतोय. त्याच्यावर GST किती टक्के, 12%. HSN नंबर किती टाकला, 8507. किती पीस घेतले, एकच पीस. क्वांटिटी किती बेटा, 1 पीस. किती आहे, 1. आणि रेट ऑफ हेडफोन किती बेटा, 750 रुपयाला. त्याच्यावर GST किती लावलेला आहे,
18%. आणि HSN नंबर 8518 आणि किती पीस आहे? एक पीस. तर एक काम करा, पहिले GST तर काढून घ्या, राईट. हां, काय मोबाईल बॅटरी ना, मोबाईल बॅटरीवर मोबाईल बॅटरीचं GST काढायचं ना तुम्हाला. सांगा किती टक्के रे? 200 रुपयावर 12%. 12/100 इंटू किती आहे? 200 रुपये ना. हे 2 0 गेले, 2 गेले, 12 दुने 24. तर GST किती? 24 रुपये. मग CGST पण काढावं लागेल ना आपल्याला. हां, आणि SGST पण काढावं लागेल. सांगा याचे अर्धे अर्धे. CGST किती राहणार? 12 रुपये. आणि SGST पण किती राहणार बेटा? 12 रुपये. कारण की हे CGST आणि SGST इज द हाफ ऑफ द GST. काय असते बेटा? हाफ ऑफ द GST. क्लिअर? हां. नंतर दुसरा जो पॉईंट आहे, रेट ऑफ हेडफोन. कोणासाठी बेटा? हेडफोन. हेडफोन हे किती रुपयाला आहे हेडफोन? 750 रुपयाला पडला. किती? 750. त्याच्यावर GST काढा. GST रेट किती आहे? 18%. ते काढा. 18% इंटू 750. 0 घेत, 0 कट. 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 5 25, 2 2 18, 15 3500. किती बेटा? GST किती राहिली? 135 रुपये. किती? 135. बरोबर आहे. मग 135 अर्धे करा. 1/2 इंटू 135. तर बेस सक 12, 1 उरला, बेस हाती 14, बे 5 10. किती रुपये बेटा? 67.5. किती बेटा? मग SGST किती बेटा? 67.5. आणि CGST किती बेटा? 67.5. आता आपण काय करणार बेटा? इनवॉइस बनवतोय. काय बेटा? काय बनणार बेटा? इनवॉइस. पूर्ण कॅमेरा इकडे करा बेटा. इकडे बघा. टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस. हे जवळपास 5 मार्काचा प्रश्न. किती मार्काचा बेटा? 5 मार्काचा. बघा इथं वरती काय ना, टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस. ठीक आहे. आता सप्लायरचं नाव लिहिलं, दिसतंय बेटा सप्लायरचं नाव इथं बघा. ठीक आहे. टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स परचेस. ठीक आहे. इथं काय नाव टाकणार बेटा? सप्लायरचं. मी इथं काय नाव टाकलं बेटा? मी प्राईड ग्रुप. ठीक आहे. म्हणजे इथं नेम आलं बेटा. काय आलं बेटा? नेम. आणि इथं काय टाकतं मी? ॲड्रेस. नंतर इथं मोबाईल नंबर, पिन कोड नंबर, कोणत्या स्टेटमध्ये, स्टेट आवश्यक आहे, मोबाईल नंबर आवश्यक आहे, किंवा टेलिफोन नंबर असला तरी चालेल. इथं या साईडला काय बेटा? GST नंबर. तर GST मध्ये सुरुवातीला नंबर, नंतर स्टेट कोड असतो. हा काय असतो बेटा? स्टेट कोड. नंतर पॅन नंबर. कोणता? पॅन नंबर. ठीक आहे. नंतर हे AZ2 म्हणजे हा कस्टमर टू बी रन मध्ये आहेत, म्हणजे बिझनेसमध्ये आहेत. ठीक आहे. हे नंतर इनवॉइसची डेट, किती तारखेला आणलं. ठीक आहे. हे समजून सांगण्यासाठी इनवॉइस डेट. नंतर इनवॉइस नंबर, GST बटा 120. ठीक आहे. आता सिरियल नंबर तुम्ही टाकू शकता 1. HSN कोड तुम्हाला दिलेला होता बघा प्रश्नात. किती होता? 8507. नेम ऑफ द प्रोडक्ट काय बेटा? सुरुवातीला मोबाईल बॅटरी. बॅटरी कोणाची बॅटरी घेता बेटा? मोबाईल बॅटरी. ठीक आहे. किती रेट आहे बेटा? कितीला आहे? 200 रुपयाला. किती रुपयाला आहे? 200. किती क्वांटिटी बेटा? 1 पीस. टॅक्सेबल अमाऊंट किती राहणार? 200. किती राहणार बेटा? टॅक्स 200 वर. किती रेट आहे? CGST किती आहे? GST किती होता? हां, GST किती होता? 24% दिलेला आहे का प्रश्नामध्ये? GST किती? 12%. तर 12% ज्यावेळेस आपण काढणार तर 12%, तर तुमचं किती रुपये आलते बेटा? 12%च्या हिशोबाने तुमचे किती, म्हणजे याचे 12% जर GST आहे तर त्याचे 50% करून टाका. CGST 6%. किती? 6%. तर क्या टॅक्स किती बसलं बेटा? 12 रुपये. किती? 12. त्याच्यानंतर SGST पण किती? 6%च राहील. आणि किती रुपये? 12. राईट. म्हणजे आता हे 200 रुपयाची वस्तू 200 + 12 + 12 किती रुपयाला पडते बेटा? 200 + 12 + 12 किती रुपयाला पडली? 224 रुपयाला. किती रुपयाला पडली? 224. म्हणजे ती बॅटरी, मोबाईल बॅटरी, एक बॅटरी कितीला पडते तुम्हाला? 224. बाकीचे 24 रुपये कशात लागले? टॅक्स कोणाला द्यावा लागणार? गव्हर्नमेंटला. ठीक आहे. नंतर काय घेताय तुम्ही?
काय घेता बेटा, हेडफोन. काय दुसरी क्वांटिटी, HSN नंबर किती आहे, 8518. काय घेता, हेडफोन. हेडफोन दिसते बेटा, कॅमेरा इकडे करा, हेडफोन. काय घेतलं बेटा, हेडफोन. ठीक आहे, पहिले मोबाईल बॅटरी घेतली, हेडफोन 18% GST. आणि HSN नंबर किती पीस आहे, 1. कितीला पडला, 750ला 1 पीस. टॅक्सेबल अमाऊंट किती राहणार, 750. GST किती बेटा, 18%. तर CGST किती राहणार, 9%. किती, 9%. किती रुपये, 9% म्हणजे किती आलं ते, 67.5. परत इथं 9% SGST किती, 67.5. राईट. म्हणजे टोटल किती झाली बेटा, 200 प्लस 67.5 प्लस 67.5 कितीला पडलं बेटा, कितीला पडणार आहे, 67.67, 135 रुपये आहे ना. मग 200 प्लस 135 म्हणजे किती झाले, 335. कितीला पडले तुम्हाला, 335 रुपयाला काय पडलं, 335 रुपयाला काय पडलं, हेडफोन पडला. आणि इकडं GST किती लावली, टॅक्स किती पे केला, हे 67 आणि हे 5, 7 आणि 2 9 आणि 6 ने किती झाले 7, 79.5. इथं पण किती टॅक्स, 79.5. मग अशा पद्धतीने तुमचं हे इनवाईस केलं. आणि टोटल इकडे किती रुपये लागले, इथं कितीचा हेडफोन होता रे, 750चा होता ना. हां, इथं 200 चुकलं माझ्याकडून. कितीचं आहे, 750 रुपये. आणि हे 750 आणि 135 किती झाले, 895 का. म्हणजे 750 प्लस 135 म्हणजे किती राहणार, हे 5, हे 3 आणि 5 8 आणि 7 आणि 1 8, 885. किती, 885. बेरीज करून घ्या. टोटल अमाऊंट किती झाली, 5 आणि 4 9, 8 आणि 2 10, 1 8 आणि 2 10 11, 1109 रुपये. किती बेटा, 1109. दिसते 1109 रुपये. इथं लिहून देतो बेटा, 1109 रुपये. किती, 1109 रुपये. ठीक आहे. तर हे 1109 रुपये काय बेटा, हे टॅक्स इनवाईस काढला आपण किती रुपयाचा, 1109 रुपये. किती क्वांटिटी होतात, 2, मोबाईल बॅटरी आणि हेडफोन. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो बेटा, आणि येणारच. ठीक आहे. तर सप्लायर ॲड्रेस, मोबाईल नंबर, GSTN नंबर, इनवाईस डेट, इनवाईस सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ प्रोडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST आणि टोटल. अशा पद्धतीने ही सगळी अमाऊंट आपल्याला पे करायची. अशा पद्धतीचा हा प्रश्न क्रमांक 6 नंबरचा झाला. आता 7वा. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 3 चालू आहे आपलं, प्रॅक्टिस सेट 4.2 फायनान्शियल प्लॅनिंग. आणि त्याच्यातला शेवटचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, अतिशय महत्त्वाचा. परीक्षेत तुम्हाला 6 नंबरचा किंवा 7 नंबरचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो बघा. आता याच्यात दिलाय बिझनेस टू बिझनेस. म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणजे मागच्या वेळेस काय होतं, बिझनेस टू कस्टमर. आता कोणाला देणार बेटा, बिझनेस टू बिझनेस म्हणजे होलसेलर टू रिटेलर. राईट. हां, किंवा मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर किंवा डीलर, अशा पद्धतीने. राईट. टॅक्स इनवाईस बनायचं ॲज पर द डिटेल गिवन दिलेली बिलो. द नेम ऑफ द सप्लायर लिहा, ॲड्रेस लिहा, डेट लिहा, ॲज पर द चॉईस. तुम्हाला जे नाव आठवेल ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. नेम, ॲड्रेस, डेट, GSTN नंबर टाका, इनवाईस नंबर टाका. ठीक आहे. रिसिप्ट नेम टाका, ॲड्रेस टाका, स्टेट टाका, GSTN नंबर टाका, पेन्सिल बॉक्स. ठीक आहे. HSN नंबर लिहा, रेट द्या, GST 12% दिलेली आहे. तर बघा काय काय किती आयटम आहे बेटा, 2. कोणकोणते आयटम आहे बेटा, एक काय पेन्सिल बॉक्स, पेन्सिल बॉक्स. हां, किती बेटा, 100. किती रुपये रेट आहे, GST किती आहे, 12%. राईट. याची रेट किती आहे, 20 रुपये. हां, तर मला सांगा 12% तर CGST किती राहणार आणि SGST किती राहणार, 6%. किती टक्के, 6%. चला लावा. 100 × 20 म्हणजे किती झाले, 2000 रुपये. 2000 वर 6% किती राहणार, 6 दुनी 12, 120 रुपये. तर 120 रुपये म्हणजे काय, CGST पण
और SGST पण. क्लिअर? कळाला प्रश्न? 100 रुपयाला एक बॉक्स होता, तर असे किती 20, तर 100 गुणिले 20 किती झाले 2000. 2000 किती 12% GST, तर CGST अर्धे असते 6%, तर 6% किती झाले 120. आता काय तुमच्याजवळ पेन्सिल बॉक्स नंतर काय दिलं, जिग सॉ पझल किती बेटा 50. काय रेट आहे, क्वांटिटी पण रेट किती 100, GST किती 12%, मग CGST किती राहणार आणि SGST किती राहणार 6%, किती 6%. मग 50 गुणिले किती, जर 50 गुणिले 100 किती झाले 5000 का. 5000वर किती टक्के काढायचे 6%, 6 भागिले 100, 6 पंचे 30 आणि किती झाले 300 रुपये. कसले CGSTचे आणि SGSTचे किती रुपये बेटा 300. ठीक आहे, CGST 300 रुपये आणि SGST पण किती 300. तर लिहा इथं काय HSN कोड दिलेला आहे का बघा, HSN कोड. हां, आता हा बघा टॅक्स इनवाईस असा असतो बघा, टॅक्स इनवाईस फॉर गुड परचेस. तर सप्लायरचं नाव टाका सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर ॲड्रेस टाका, त्याच्यानंतर पिन कोड टाका, टेलिफोन नंबर टाका, ठीक आहे, कोणत्या स्टेटचं आहे ते टाका. नंतर रिसिप्ट नंबर, कोणाला विकतोय, रिसिप्टन कोण आहे दीपक स्टोअर, सप्लायर कोण आहे प्राईड ग्रुप, ठीक आहे, बालाजीनगर औरंगाबाद. हा पिन कोड टाकला, कोणत्या स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट आहे, मोबाईल नंबर टाकला, इथं GSTN नंबर प्राईड ग्रुपचा आहे, इथं GSTN नंबर रिसिप्टनचा आहे, इथं डेट टाका, डेट महत्त्वाची असते, ठीक आहे. मग सिरियल नंबर, HSN कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, रेट टॅक्स टोटल, ठीक आहे, अशा पद्धतीने. तर बघा कोण HSN कोड नंबर किती आहे, पहिले इकडं बघा पेन्सिल बॉक्स बघा, कॅमेरा बघा इकडं, पेन्सिल बॉक्स 100 आहे. HSN नंबर बघा 3924. काय घेता बेटा पेन्सिल बॉक्स, काय पेन्सिल बॉक्स कितीला किती आहे, रेट किती आहे 100, नाही रेट आहे 20, क्वांटिटी किती 100, टॅक्सेबल अमाऊंट किती राहणार 2000, किती 2000. मग 2000 आहे तर रेट किती टक्के GST 12% ना, 6% लावा. किती अमाऊंट झाली रे 6%, किती आली 120 रुपये. हे बघा 6% इथं बघा, कॅमेरा इथं घ्या, 6% GST दिसली, 6% GST किती आहे 120 आणि SGST पण 6% किती 120. टोटल पैसे किती भरावं लागत आहे 2000 प्लस 120 किती राहणार 2240, राईट. 240 आहे आणि ते 2000 2240. त्याच्यानंतर दुसऱ्या या जिगासॉ पझल 50 HSN नंबर किती दिला 9503. पेन्सिल काय जिगसॉ पझल काय बेटा किती आहे, क्वांटिटी किती आहे 50, रेट किती आहे 100, क्वांटिटी 50, किती झाले 5000. हां, GST किती बेटा 12%, किती बेटा 12, याचे 6% करा, 6% किती झाले 30 रुपये का 300 रुपये, किती 300 रुपये, किती 300 आणि इथं 6%, इथंही किती 300, टोटल किती झाले बेटा 5300, 300 5600, राईट. टोटल करून घ्या 0 4 6 2 8 7840 रुपये. इथं किती झाले 420, इथंही किती झाले 420. अगदी बरोबर आलेलं आहे बेटा, पूर्ण प्रश्न राईट आहे. पूर्ण स्क्रीनशॉट काढून 2-3दा हा प्रश्न तुम्ही स्वतः करायचा बेटा. प्रश्न जरी मोठा असला परंतु प्रश्न कसा आहे सोपा आहे. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 4.2 संपलेली आहे. जे विद्यार्थी अजून आपल्या चॅनलवर आले नाही, तुमचे खूप सारे मित्र आहे मैत्रिणी आहे, अशा सगळ्यांना तुम्ही एकदा सांगा. प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनने ऑनलाईनच्या माध्यमातून टीचिंग स्टार्ट केलेली आहे, ॲपच्या माध्यमातून टीचिंग स्टार्ट केलेली आहेत
आम्ही सुद्धा जॉईन केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करा. अतिशय कमी माफक दरात 7,000 रुपयात मॅथ आणि सायन्स या दोन्ही सब्जेक्टचं पॅकेज आहे. अतिशय कमी फीसमध्ये एकदम कन्सेप्ट टू कन्सेप्ट सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहे. कुठंच तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, एवढं काम तुम्ही करू शकतात बाळांनो. धन्यवाद.